मित्रांनो, जरा एक क्षण डोळे बंद करून विचार करा. तुमच्या भागात मतदानाचा दिवस आहे. सकाळी लवकरपासूनच मतदान केंद्रावर लोकांची गर्दी जमायला लागते. कोणी कामावर जाण्याआधी मतदान उरकतोय, तर कोणी दुकान उघडायच्या आधी रांगेत उभा आहे. तर काही जण वयोवृद्ध असूनही काठीच्या आधाराने मतदानासाठी आलेत. ऊन आहे, घाम येतोय, वेळ जातोय, पण तरीही लोक मागे हटत नाहीत. कारण त्यांच्या मनात एकच भावना असते. आज दिलेलं मत म्हणजे फक्त बटन दाबणे नाही, तर आपल्या भविष्यासाठी घेतलेला निर्णय आहे. पश्चिम बंगालमध्ये यावेळी अगदी असंच चित्र दिसलं. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला 92.88% इतकं मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला सायंकाळपर्यंत जवळपास 90% मतदान झालं. एकूण पाहिलं तर 90% पेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं आहे. मित्रांनो, हा फक्त आकडा नाही, तर तो लोकांच्या भावना, अपेक्षा आणि कदाचित नाराजीचंही प्रतिबिंब आहे. मित्रांनो, यावेळचे एक्झिट पोल काय सांगतायत, आकडे काय म्हणतायत आणि त्या आकड्यामागचं खरी गणित काय आहे, हे आपण अगदी साध्या आणि सोप्या स्पष्ट भाषेत पाहणार आहोत. आधी एक बेसिक गोष्ट समजून घेऊया. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभेच्या जागा आहेत. यापैकी किमान 148 जागा जिंकणं सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असतं. यालाच आपण मॅजिक नंबर म्हणतो. म्हणजे जो पक्ष आघाडी 148 चा आकडा पार करेल त्याच्याकडे सरकार बनवण्याचा हक्क येतो. आता इथेच खरी लढाई सुरू होते. कारण प्रत्येक पक्षाचं लक्ष या आकड्यावरच असतं. मित्रांनो, आता थेट एक्झिट पोलकडे वळूया. मतदान संपताच वेगवेगळ्या एजन्सीजनी आपले अंदाज जाहीर केले. हे अंदाज म्हणजे लोकांनी मतदानानंतर दिलेल्या प्रतिक्रियांवर आधारित असतात. पण मित्रांनो, हे अंतिम निकाल नसतात. हे फक्त ट्रेंड दर्शवतात. सर्वप्रथम मॅट्रिक्सचा एक्झिट पोल पाहू. या पोलमध्ये तृणमूल काँग्रेसलाच म्हणजेच टीएमसीला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज दाखवला आहे. तर भाजपला 146 ते 161 जागा मिळू शकतात. म्हणजेच या अंदाजानुसार भाजप अगदी काटावर बहुमत पार करू शकतो. मित्रांनो, हा एक क्लोज फाईटचा संकेत आहे. त्याच्यानंतर येतो प्रजा पोल. हा अंदाज थोडासा वेगळाच आहे आणि अनेकांना धक्का देणाराही आहे. या पोलमध्ये भाजपला थेट 178 ते 208 जागा दिल्या आहेत. म्हणजेच स्पष्ट आणि प्रचंड बहुमत. दुसरीकडे टीएमसीला फक्त 85 ते 110 जागा. म्हणजेच या अंदाजानुसार बंगालमध्ये मोठा सत्ताबद्दल होऊ शकतो. चाणक्य स्ट्रॅटेजीचा एक्झिट पोल काय सांगतो ते पाहू. येथे टीएमसीला 130 ते 140 जागा देण्यात आल्या आहेत आणि भाजपला 150 ते 160 जागा देण्यात आल्या आहेत. म्हणजेच पुन्हा भाजप आघाडीवर. पण फरक फार मोठा नाही. त्याच्यानंतर येतो पीपल्स पल्स एक्झिट पोल. हा थोडंसं वेगळे चित्र दाखवतो. या पोलमध्ये टीएमसीला 117 ते 118 जागा दिल्या आहेत. तर भाजपला 95 ते 110. ही रेंज खूप मोठी आहे, पण यात एक गोष्ट स्पष्ट होते की टीएमसी अजूनही स्पर्धेत आहे आणि पूर्णपणे बाहेर गेलेली नाही. त्यानंतर येतो पी मार्क क्यू एक्झिट पोल. त्यांच्यानुसार टीएमसी 118 ते 138 आणि भाजप 150 ते 175. म्हणजेच पुन्हा भाजप बहुमताच्या पुढे जाताना दिसतोय. त्याच्यानंतर येतो पोल डायरी. पोल डायरीचा अंदाज काय सांगतोय? यात टीएमसी 99 ते 127 आणि भाजप 142 ते 171. इथेही भाजपच आघाडीवर आहे. पण काही प्रमाणात टक्कर तर आहेच. मित्रांनो, हे सगळे अंदाज एकत्रित पाहिल्यानंतर काय लक्षात येतं? बहुतेक एक्झिट पोल भाजपला बहुमत देत आहेत. पण काही पोल्स अजूनही टीएमसीला मजबूत दाखवत आहेत. म्हणजेच अंतिम निकाल काय येईल हे अजूनही स्पष्ट नाही. आता एक महत्त्वाचा मुद्दा. एक्झिट पोल किती विश्वासार्ह असतात बरं? 2021 मध्ये आपण पाहिलं की अनेक एक्झिट पोल्सनी क्लोज फाईट दाखवली होती. पण प्रत्यक्ष निकालात टीएमसीने 215 जागा जिंकून सर्वांनाच धक्का दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, एक्झिट पोल्स हे नेहमीच बरोबर असतात असं नाही. आता थोडं सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार करू. मित्रांनो, एखादा शेतकरी, कामगार किंवा छोटा व्यापारी मतदान करताना काय बघतो? त्याला राजकीय भाषणांपेक्षा स्वतःच्या आयुष्यातील बदल महत्त्वाचा वाटतो. त्याच्यासाठी प्रश्न फार साधे असतात. रोजगार आहे का? महागाई कमी झाली का? मुलांचं शिक्षण व्यवस्थित चाललंय का? घर चालवणं सोपं झालं का? जर त्याला वाटलं की सरकारने काम केलं, तर तो त्याच सरकारला पुन्हा संधी देतो. पण जर त्याला वाटलं की काहीच बदल झालेला नाही, तर तो बदलाची वाट पाहतो. बंगालमध्ये ममता बॅनर्जींची सत्ता गेली 15 वर्षे आहे. इतक्या मोठ्या कालावधीनंतर लोकांमध्ये 2 प्रकारच्या भावना निर्माण होतात. काही लोक म्हणतात, आता बदल हवाय. काही लोक म्हणतात, जे चाललंय ते ठीक आहे, बदल नको. मित्रांनो, भाजपने या निवडणुकीत भ्रष्टाचार, हिंसा, घुसखोरी हे मुद्दे अतिशय अग्रेसिव्हपणे मांडले. त्यांनी लोकांना सांगितलंय की बदल आवश्यक आहे. दुसरीकडे त्याच्या उलट टीएमसीने विकास, महिला सशक्तीकरण आणि सामाजिक योजनांवर भर दिला. मित्रांनो, यावेळची मतदानाची टक्केवारी खूप जास्त आहे. याचा अर्थ लोकांमध्ये उत्साह आहे, पण त्याचबरोबर काही प्रमाणात नाराजीही आहे. जास्त मतदान म्हणजे लोक काहीतरी निर्णय घ्यायला आता तयार आहेत.
आयदर ते सत्ताधारी पार्टीला निवडून नेतील किंवा त्यांच्या विरोधी पक्षाला निवडून देतील. काही ठिकाणी ईव्हीएम बाबत तक्रारी आल्या आहेत. आरोप झाले, पण निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय की योग्य ती चौकशी केली जाईल. आता सगळ्यांचंच लक्ष 4 मे कडे आहे. त्या दिवशी अंतिम निकाल लागेल आणि सगळे स्पष्ट होईल. जर भाजप जिंकला तर बंगालमध्ये पहिल्यांदाच त्यांची सत्ता येईल आणि हा एक ऐतिहासिक बदल असेल. जर ममता बॅनर्जी जिंकल्या तर त्या सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री बनतील. हेही तितकंच मोठं यश असेल. पण मित्रांनो, या सगळ्यात एक गोष्ट नक्की आहे की या निवडणुकीत सामान्य माणसाने आपली ताकद दाखवलेली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? एक्झिट पोल खरे ठरणार का की निकाल पुन्हा सगळ्यांना चकित करणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डिजिटल चावडीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.